जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। नमस्कार, जनता ठाणेदार न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। संगमनेरातील संतापजनक प्रकार समोर आला आहे। विद्यार्थिनींसमोर परप्रांतीय तरुणाचे नग्नावस्थेत विकृत चाळे। परप्रांतीय विकृताला जमावाने चोपून काढले। त्या विकृताला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला आहे। राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता संगमनेरातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे। या घटनेत शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या मार्गात थांबून शाहरुख गुलाब नबी अन्सारी हा परप्रांतीय विकृत संपूर्ण नग्नवत विकृत चाळे करीत असल्याचे समोर आले आहे। सुकेवाडी रस्त्यावर गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत सुकेवाडीतील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी आज सकाळी 6:45च्या सुमारास त्या विकृतांना नग्न अवस्थेत गाठून चोपून काढले। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। मात्र शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत या विकृताला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला। या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून शहरातील बेकायदा वास्तव्याचा प्रश्नही चव्हाट्यावर येऊ लागला आहे। याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज तारीख 12 सकाळी 6:45च्या सुमारास सदरचा प्रकार घडला। गेल्या काही वर्षात गावठाणात असलेल्या शहराच्या आसपासच्या ग्रामीण क्षेत्रात विस्तार होऊन मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे। शहरालगत कासरवाडीसह गुंजाळवाडी, राजापूर, वेलाळे, घुलेवाडी, सुकेवाडी, समनापूर या गावांच्या शिवारात तर अक्षरशः मानवी वसाहतीची दाटी झाल्याने बघायला मिळत आहे। साहजिकच त्यामुळे व्यापारी आस्थापने, दुकाने व अन्य नागरी सुविधांसह शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या वाढली आहे। परिणामी शहरासह आसपासच्या उपनगरातील शेकडो विद्यार्थिनी पहाटेपासूनच वेगवेगळ्या क्लास व नियमित शाळा महाविद्यालयाच्या वर्गांसाठी सायकल, मोपेडवरून घरातून बाहेर पडतात। मात्र संगमनेर शहरातील अगदी लगतच असलेल्या सुकेवाडी शिवारातून मात्र विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेत मूळचा उत्तर प्रदेशातील मात्र येथेच सुकेवाडी परिसरातच स्थिरावलेला शाहरुख गुलाम नबी अन्सारी हा परप्रांतीय विकृत गेल्या 1.5 महिन्यांपासून सुकेवाडी रस्त्यावर भल्या पाटेच लहान मुली व शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील हरकती करत असल्याचे समोर आले आहे। पहाटेपासून मुलींच्या रस्त्यावर थांबून मानवी रूपातील हे जनावर त्यांना पाहताच निवस्त्र व्हायचा। नको ते हातभाव करीत रस्त्यावर हौदोस घालायचा। त्याच्या या विकृत प्रकाराची विद्यार्थिनींना अक्षरशः किळस यायची। पण सांगायचं कसं, हा प्रकार असल्याने त्यांच्याकडून गेल्या 1.5 महिना हा प्रकार सहन केला जात होता। विद्यार्थिनींकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांच्यातील हिंमतही वाढली होती। त्यामुळे त्याच्याकडे एखादे कृत्य घडण्याची शक्यता होती। मात्र तसे काही घडण्यापूर्वीच या नालायकाची विकृती उघडी पडली। आज सकाळीच सुकेवाडीतील काही ग्रामस्थांनी त्याला आक्षेपार्ह अवस्थेत रस्त्यात गाठून बेदम चोपून काढले। त्यामुळे या परिसरात काही काळ मोठा तणावही निर्माण झाला होता। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी शाहरुख गुलाम नबी अन्सारी, मूळ राहणार उत्तर प्रदेश, हल्लेमुकाम सुकेवाडी याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचा कलम 75 लैंगिक छळवणूक व कलम 79 विनयभंग याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
या विकृताला गजाआड करण्यात आले आहे. सुकेवाडीच्या ग्रामस्थांनी वेळीच या प्रकाराकडे लक्ष दिल्याने या विकृताकडून कोणतेही अनर्थ घडण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. समाजातील अन्य संस्था व व्यक्तींनी त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत असून या विकृताला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडेसह प्रतिनिधी सचिन भागवत, संगमनेर.